जे आपले ते आपण परत मिळू, आपण एकमेकांच्या साथीने त्यांच्याशी लढू आणि त्यांना त्यांची चूक दाखवून देऊ. तुमचं सगळं गमावलेलं वैभव आपण परत मिळवू. आपण फक्त तुम्ही हसे खचू नका. अजूनही विश्वास बसत नाहीये. हे सगळं घडलं कसं? विक्रांत, अरे आता काय करणार आहोत? कुठे जाणार आहोत? काहीतरी बोल ना. सांगतो. उर्मिला, पेशन्स ठेव. आपण दादासाहेबांकडे जातोय. आता कोण येथे दादासाहेब? माझा बाप. काय? अरे ते तर जिवंत आहेत. दादासाहेब जिवंत आहेत. ते घर सोडून निघून गेले असं खोटं सांगितलं आबासाहेबांनी अजून. चल रे. अरे पण आपण आता पुढे काय करणार आहोत? सांगतो, सगळं सांगतो. चल म्हणालो ना. दादासाहेब. विक्रांत, आलास तू? हो, पण मी एकटाच नाही आलोय. तुमच्या सुनेला सुद्धा घेऊन आलोय. दादासाहेब, उर्मिला, बाय. दादासाहेब, नमस्कार करते. सुखी राहा पोरी. आई, त्या मालती काकीला तू जाब का विचारत नाहीये? अगं, विक्रांतदाने जे काय केलं ना त्यात तुझी काहीच चूक नव्हती. अजित, अरे चार चौघामध्ये वाद नको म्हणून शांत राहिले. अगं, पण तूच का नेहमी शांत राहायचंस आई? विक्रांतदामुळे ना आपल्याला नको नको ते ऐकावं लागले. आता मीच त्याला जाब विचारणार आहे. थांबतो. बोल अजित. दादा, कुठे आहेस तू? जिथे कुठे असशील ना तिथून घरी परत ये. आणि या घरातल्या सगळ्यांना सांग की तुझ्या पापात आम्ही सामील नाहीये. त्या बुवांना मारण्याचा प्रयत्न तू केलास. ते इंद्रा दादाला तुझ्या गुंडांनी मारलं. आणि त्या मालती काकी आम्हाला का बडबडतायत? तुझ्या चुकांची शिक्षा आम्ही का भोगायची? अजित, अजित, हे बघ, शांत हो. हे जे काय झालंय त्याचा ब्लेम तुमच्यावर येईल असं मला वाटलं नव्हतं. पण एक गोष्ट क्लिअर आहे अजित. मालती काकीसाठी आपण कायम युजलेस असणार आहोत. तिला सतत असं वाटत होतं की ती आपल्याला किड्या मुंग्यांसारखी चिरडून टाकेल. पण तसं नाही आता. अरे, मी जे काही वागलोय ते ह्याच रागातून वागलोय रे. त्या घरावर आधी आपला हक्क असून सुद्धा आपल्याला सतत सेकंड प्रायोरिटी दिली गेली. सतत आपला अपमान केला गेला अजित. पण आता नाही. बस झाला आता. तुझा भाऊ आता डाव पलटणार. म्हणजे सांगतो, सगळं सांगतो. हे बघ, ते फोनवर सांगण्यासारखं नाहीये. मी आत्ता सांगतो त्या ठिकाणी आईला तू घेऊन ये. अजित, हे बघा, माझं बोलणं नीट ऐकून घ्या. तुम्हाला वाटलं जर का मी चुकीचं आहे तर तुम्हाला हवी ती शिक्षा द्या. चालेल? हे सगळं मीच ठरवून केलंय. त्या आबासाहेबांनी माझ्या वडिलांपासून मला तोडलं. आतापर्यंत त्यांनी आपल्याला हेच सांगितलं की माझा बाप नाकर्ता आहे, नालायक आहे, आणि म्हणून ते घर सोडून आम्हाला सोडून निघून गेले. पण आई, प्रत्यक्षात तसं नाहीये. दादासाहेब घर सोडून निघून गेले होते पण आबांच्या त्रासाला कंटाळून. आई, दादासाहेब जिवंत आहेत. काय? आई, तुझा विश्वास बसत नाहीये ना? दादासाहेब